नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये आपलं स्वागत. खासदार निघून गेल्यामुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे आता आक्रमकपणे मैदानात उतरणार अशी चिन्ह दिसत आहेत. मुद्दा आहे राम मंदिर अयोध्येत झालेल्या भ्रष्टाचाराचा, लुटीचा. मुंबईत पुन्हा एकदा महाआरत्या सुरू होणार आहेत. या आरत्या सुरू करणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. मुंबईत महाआरती म्हटलं की जनता बरीच वर्ष मागे जाते आणि जुन्या स्मृती जाग्या होतात. जागोजागी अल्पसंख्याक मुस्लिम समुदायातले लोक नमाज पढतायत. शुक्रवारी मुंबईचं रूपच मशिदीत सुरू असलेल्या मसाजचं होत आहे. अशा पद्धतीचं चित्र जेव्हा निर्माण होत होतं तेव्हा या सगळ्या प्रार्थनेला विरोध करायला, या नमाजांना विरोध करायला मुंबईमध्ये महाआरत्या सुरू करण्याचा निर्णय झाला. यातली गंमत अशी आहे की महाआरत्या सुरू केल्या होत्या त्या भारतीय जनता पक्षाच्या गिरगाव परिसरातल्या कार्यकर्त्यांनी. नुकतंच ही कल्पना ज्यांची होती त्या कार्यकर्त्यांचं, प्रफुल्लभाईंचं निधन झालं आहे. पण महाआरती भारतीय जनता पक्षाच्या कुळातली जरी असली तरी त्याचं नाव जोडलं गेलं शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची. कुठेतरी हिंदू समाजावर अन्याय होतोय म्हणून आम्ही देखील रस्त्यावर उतरू शकतो, आम्ही महाआरती करतो, हे प्रथम सांगितलं गेलं. हिंदू असा आक्रमक होऊन रस्त्यावर येणं आणि त्यांनी धार्मिक आधाराचा वापर करत स्वतःची ओळख दाखवायचा, प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करणं हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं ते पहिलं उदाहरण होतं. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे ऐन भरात होते. बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येतली बाबरी मशीद कोणी जर पाडली असेल तर ते माझे शिवसैनिक असतील तर मला आनंद आहे असंही विधान करत त्या सगळ्या आंदोलनाचं श्रेय, खरं तर श्रेय नव्हे तर त्या आंदोलनाची वडिलकी, पालकत्व घेण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांचाच मुलगा संघ परिवाराच्या संस्थांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात महाआरती आयोजित करणार आहे. काळाच्या ओघात कुठेतरी काय काय होऊन बसतं याचं एक उदाहरण आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट असे गदी माडगुळकरांचं गीत रामायणातलं महत्त्वाचं वाक्य आहे. मोठी काव्यपंक्ती आहे ती. तसंच कधीतरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले होते आणि आता सत्तेमुळे ते वेगळे झाले आहेत आणि आता परस्परांना शह द्यायचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय. उद्धव ठाकरे 6 खासदार गेल्यानंतर काहीसे हे झाले होते, विमनस्क झाले होते. आता ते काय करणार असा प्रश्न केला जात होता. ते विमनस्क झाले असल्याची शंका त्यांच्या शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात येत होती. आता मात्र हिंदू अस्मितेशी नातं सांगत त्यांनी रस्त्यावर येण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबईत दादर जिथे शिवसेना जन्मली त्या परिसरात रविवारी हे आंदोलन सुरू होणार आहे. महाआरती केली जाणार आहे. देशद्रोह, हिंदूद्रोह अशी थीम घेऊन उद्धव ठाकरे निघालेले आहेत. खरंच त्यांना यश मिळेल. हिंदू समाज त्यांच्याबरोबर येईल. या घडामोडी घडत असताना एक लक्षात घ्यायला हवं की उत्तर प्रदेशात जिथे ही घटना झाली तिथे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातल्या सरकारने याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमलेलं आहे. या तपास पथकाचा अंतरिम अहवाल जो आलाय त्याच्या आधाराने कारवाया सुरू आहेत. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं विधान केलेलं आहे. चंपतराय जे या पूर्ण न्यासाचे प्रमुख होते ते अत्यंत आदरणीय आहेत, पण त्यांच्या हाताखाली जो गैरव्यवहार चुकीने झाला असेल तो पाठीशी घातला जाणार नाही असं वारंवार सांगितलं जात आहे. तरीही उद्धव ठाकरे जुन्या कोणत्याही गोष्टीला किंवा संघ परिवाराला आदराचं स्थान देत आंदोलन नको करू यात असं म्हणण्याच्या मानसिकतेत नाहीत. तो त्यांचा अधिकार आहे. ते रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्याच वेळेला आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी विधान काढलेलं आहे. एक त्यांनी जारी केलेलं जे काय प्रेस रिलीज आहे त्यात ते म्हणतायत की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अयोध्येत काय झालं होतं याची चौकशी होईल. चौकशी करताना दोषींवर कारवाई केली जाईल. पण हिंदू समाजाने कोणतंही आततायी पाऊल उचलू नये. उद्धव ठाकरे जेव्हा भारतीय जनता पक्षापासून बाजूला निघाले तेव्हाही 1-2 वेळेला त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दूषणं द्यायचा प्रयत्न केला. खरं तर काहीही संबंध नव्हता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक निर्णयाबाबत पालकत्व घेत नाहीत, तरी देखील उद्धवजींना हिंदुत्ववादाची मोठ बांधताना संघाला का दूषणं द्यावीशी वाटली असं उत्तर आजही सापडलेलं नाही. अशा परिस्थितीत संघ परिवाराच्या आजवरच्या 100 वर्षांच्या कार्यकाळातली जी सर्वाधिक धक्कादायक घटना घडलेली आहे तो विषय हातात घेऊन उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरलेले आहेत. हिंदू समाज खरंच कोणाचं ऐकेल? हिंदू समाजाला जे झालंय त्याच्याबद्दल खंत आहे, पण न्याय दिला जाईल, दोषींवर कारवाई केली जाईल हे पटत असताना देशद्रोहाचा मुद्दा हातात घेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जे रस्त्यावर उतरणार आहेत त्यांना किती प्रतिसाद मिळतोय हे आपल्याला येत्या रविवारी दिसणार आहे. आपल्यालाही याबद्दल काय वाटतंय आम्हाला जरूर कळवा. आम्ही फेसबुकवर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा असं एकत्र म्हणून मतांचा जोगवा मागणारे लोक आज परस्परांच्या विरोधात गेलेले आहेत. याचे परिणाम काय होणार आहेत हे आपल्याला आता येत्या काही दिवसात दिसणार आहे. नमस्कार.